श्री स्वामी समर्थ. मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी व्रत केले जाते. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताला सुरुवात करून शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. यंदा मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार हा 18 डिसेंबरला असणार आहे. अखंड लक्ष्मी प्राप्ती आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी हे व्रत केले जाते. परंतु आपण जर योग्य प्रकारे या व्रताचे उद्यापन केले नाही किंवा उद्यापन करताना जर काही चुका झाल्या तर मात्र आपल्याला या व्रताचे संपूर्ण फळ मिळत नाही. म्हणूनच उद्यापन हे आपल्याला योग्य प्रकारे करायचे आहे. मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचे उद्यापन कसे करावे? या दिवशी जर अचानक काही अडचण आली, जर सुतक पडले किंवा मासिक धर्म आला तर मग उद्यापनाचे काय करावे? त्याचप्रमाणे उद्यापन करताना कोणत्या चुका करू नयेत. उद्यापन करताना आपण कुमारिकांना किंवा सुवासिनींना घरी बोलावत असतो. जर आपल्याला कुमारिका किंवा सुवासिनी मिळाली नाही तर मग काय करावे? त्याचप्रमाणे आपला जो उपवास आहे तर तो उपवास आपण दुसऱ्याच्या घरी सोडू शकतो का? तर याची माहितीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. गुरुवारच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून प्रत्येक गुरुवारी जशी आपण पूजा मांडणी करतो तर तशी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे. यानंतर आपल्याला सायंकाळच्या वेळेला 5, 7 किंवा 11 कुमारिकांना किंवा सुवासिनींना आपल्या घरी आमंत्रित करायचं आहे. संध्याकाळी आपल्या घरी त्या कुमारिका सुवासिनी आल्यानंतर आपल्याला देवीची पूजा करायची आहे. ज्या ठिकाणी आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे. देवीची पूजा करायची आहे. यानंतर श्री महालक्ष्मीची जी कथा आहे तर ती सुद्धा वाचायची आहे. त्यानंतर आरती करायची आहे आणि नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आपण पुरणपोळीचा नैवेद्य बनवू शकतो. त्याचप्रमाणे खिरीचा नैवेद्यसुद्धा देवीला दाखवू शकतो. आणि जो नैवेद्य आपण देवीसाठी बनवलेला आहे तर तोच आपल्याला प्रसाद त्या महिलांना किंवा कुमारिकांना द्यायचा आहे. आपण सुद्धा तो जो नैवेद्य आहे तर तो खाऊनच आपला उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. कुमारिका आपल्या घरी आल्यानंतर आपण देवीची पूजा वगैरे करणार आहोत. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर प्रत्येक कुमारिकेचे आपल्याला पाय धुवायचे आहेत. त्यांच्या पायावरती कुंकवानं स्वस्तिक काढायचं आहे. त्यांना बसायला आसन द्यायचं आहे. त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे. त्यांचं औक्षण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला गोडाचा प्रसाद द्यायचा आहे किंवा अगदी आपण पुरणपोळीचं जेवणसुद्धा जरी दिलं तरीसुद्धा चालेल. आणि त्यासोबत लक्ष्मी व्रताची पुस्तिका आणि एक फळ हे अवश्य द्यायचं आहे. मग फळामध्ये आपण केळ देऊ शकतो किंवा इतर जी फळे आहेत सफरचंद तर अशी फळे आपण देऊ शकतो. तसेच आपल्याला जर 5, 7 किंवा 11 सुवासिनी मिळाल्या नाहीत तरी आपण किमान एका सुवासिनीला किंवा एका कुमारिकेला घरी बोलवायचं आहे. आणि एका कुमारिकेचं जरी आपण योग्य प्रकारे पूजन केलं आणि तिला जरी आपण गोडाचा प्रसाद भेटवस्तू दिली तरीसुद्धा चालेल. जर आपल्याला एकसुद्धा कुमारिका किंवा सुवासिनी मिळाली नाही तर आपण आपल्या जवळपास जर माता लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन देवीला नैवेद्य दाखवू शकतो. देवीची ओटी भरू शकतो आणि देवीला सुद्धा ओटीमध्ये भेटवस्तू जी आहे तर ती ठेवू शकतो. भेटवस्तू देताना आपण जर घरी मुलींना बोलावलेलं असेल तर मुलींच्या आवडीच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे आपण मुली जर शाळेत जाणाऱ्या असतील तर आपण त्यांना शाळेत उपयोगी पडणाऱ्या वस्तू भेटवस्तू म्हणून देऊ शकतो किंवा नेलपेंट देऊ शकतो, मेहंदीचा कोन, बांगड्या किंवा हेअर बँड अशी कोणतीही वस्तू, रुमाल असेल तर अशी आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. आणि जर आपण सुवासिनींना घरी बोलावलं तर हिरव्या बांगड्या, हळदी कुंकवाचा करंडा किंवा टिकलीचं पॉकेट किंवा इतर ज्या वस्तू आहेत तर त्या आपण भेटवस्तू स्वरूपात देऊ शकतो. सौभाग्याच्या ज्या वस्तू आहेत, नथ असेल, पैंजण असेल तर यासुद्धा आपण भेटवस्तू म्हणून देऊ शकतो. अशा प्रकारे आपल्याला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करायचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ही जी पूजा आहे तर ती उचलायची आहे. म्हणजे शुक्रवारी सकाळी उठून आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी आपण पूजा मांडलेली आहे त्या ठिकाणी सर्वप्रथम दिवा लावायचा आहे. आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. बसायला आसन घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला साखरेचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्यानंतर आपल्याला थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत आणि आपण ज्या काही गुरुवारच्या पूजा करत असतो, व्रत करत असतो, उपवास करत असतो तर हे सर्व करत असताना आपल्याकडून जर काही चूकभूल झाली असेल तर आम्हाला क्षमा करा असं आपल्याला माता लक्ष्मीला
क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ जे आहेत तर ते गणपतीच्या मूर्तीवरती, लक्ष्मीच्या मूर्तीवरती टाकायचं आहे आणि मूर्ती ज्या आहेत तर त्या थोड्याशा हलवायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला उत्तर पूजा करायची आहे आणि उत्तर पूजा करून झाल्यानंतर 10 ते 15 मिनिटांनी आपल्याला ही पूजा उचलायची आहे. मूर्ती ज्या आहेत तर त्या देवघरामध्ये ज्या ठिकाणी असतात तर त्या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित विधिवत त्यांची पूजा करून ठेवायची आहेत. कलश जो आपण मांडलेला आहे तर त्यातील पाणी आपल्याला घरामध्ये शिंपडायचं आहे. घरातील लोकांच्या अंगावरती थोडं थोडं शिंपडायचं आहे आणि उरलेलं पाणी झाडांना घालायचं आहे. तुळशीला मात्र अजिबात घालायचं नाही. कलशावरचा नारळ आपण विसर्जित करू शकतो किंवा फोडून त्याचा प्रसाद बनवू शकतो. पाने फुलेही विसर्जित करायची आहेत. कलशातील नाणं, सुपारी आपण एका लाल कापडामध्ये बांधून तिजोरीमध्ये माता लक्ष्मीचा आशीर्वाद म्हणून ठेवू शकतो. तसेच पूजेमध्ये ठेवलेली जी फळे आहेत तर ती आपल्याला खायची आहेत. पूजेमध्ये वापरलेले जे तांदूळ आहेत तर ते आपण घरामध्ये भात शिजवण्यासाठी वापरू शकतो किंवा आपण ते पक्ष्यांना खायला सुद्धा देऊ शकतो. जे आपण पूजेसाठी कापड वापरलेलं आहे तर हे कापड आपण स्वच्छ करून इतर पूजेसाठी सुद्धा वापरू शकतो. त्याचप्रमाणे आपण देवीची जी ओटी भरलेली असते, कोणत्याही गुरुवारी जरी आपण ओटी भरलेली असेल तर हे साहित्य आपण एखाद्या सौभाग्यवतीला देऊ शकतो किंवा आपण स्वतः जरी वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि जर आपल्याला काही कारणाने या गुरुवारी म्हणजे शेवटच्या गुरुवारी जर या व्रताचं उद्यापन करणे शक्य झाले नाही, जर सुतक पडले तर मग आपल्याला उद्यापन करता येणार नाही किंवा मासिक धर्म आला तर उद्यापन करता येणार नाही. मग अशा वेळेला आपल्याला फक्त उपवास करायचा आहे आणि पुढे जो येणारा गुरुवार आहे म्हणजे पौष महिन्यातला जो पहिला गुरुवार असणार आहे तर या दिवशी आपल्याला उपवास करायचा आहे. नेहमीप्रमाणेच पूजा मांडणी वगैरे करायची आहे आणि या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन मुलींना घरी बोलावून किंवा सुवासिनींना घरी बोलावून करायचं आहे. तर अशा प्रकारे जरी आपल्याला शेवटच्या गुरुवारी अडचण आली तर त्या पुढच्या गुरुवारी आपण या व्रताचं उद्यापन जे आहे तर ते करू शकतो. परंतु हे उद्यापन करत असताना आपल्याला काही चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाही. उद्यापनाच्या दिवशी आपण ज्या कुमारिकांना किंवा सवाष्ण महिलांना घरी बोलावलेलं आहे तर त्या घरी आल्यानंतर आपल्याला त्यांना योग्य तो मान द्यायचा आहे, बसायला आसन द्यायचं आहे, जमिनीवरती बसवायचं नाही, जेणेकरून आपण जे काही व्रत करत आहोत तर ते व्यर्थ ठरणार नाही. त्याचप्रमाणे आपण जे जेवण वाढतो तर यामध्ये आपल्याला मुली जर असतील तर थोडं थोडं जेवण वाढायचं आहे. कारण लहान जर मुली असतील तर त्या जास्त खात नाहीत आणि त्यामुळे अन्न वाया जाऊ शकते. त्यामुळे आपल्याला ती सुद्धा काळजी घ्यायची आहे की आपण त्यांना जो प्रसाद देतो तर व्यवस्थित तो द्यायचा आहे. त्यांच्या हातून तो प्रसाद सांडणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्या मुलींना आपण एक एक गुलाबाचं फूल देऊ शकतो. त्याचप्रमाणे लक्ष्मी व्रताची जी पुस्तिका आहे त्याची जर नीट काळजी घेतली जाणार नसेल म्हणजे आपण ज्या मुलींना किंवा आपण ज्या सवाष्ण महिलांना ही पुस्तिका देत आहोत आणि त्यांच्या घरामध्ये जर देवधर्म हे केले जात नसतील तर मग आपण ती पुस्तिका नाही दिली तरी सुद्धा चालेल. कारण आपण त्या व्रताची पुस्तिका देताना त्या पुस्तिकेचा मान राखला गेला पाहिजे, त्यामुळे आपण ही पोथी देत असतो. परंतु असे जर होणार नसेल तर मग आपण ती नाही दिली तरी सुद्धा चालेल. फळ देताना ते खराब फळ नसावं याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित फळेच आपल्याला त्या मुलींना द्यायची आहेत. तसेच कोणत्याही महिलेला आपल्याला या दिवशी विनाकारण काहीही बोलायचं नाही, कोणाचाही अपमान करायचा नाही. या दिवशी मांसाहार, तामसिक अन्नपदार्थ वर्ज्य करायचे आहेत. दारामध्ये अचानक कोणी मुलगी किंवा सवाष्णी आली तर तिला सुद्धा काही ना काही खायला द्यायचं आहे. गाईला घास सुद्धा नक्की द्यायचा आहे. बऱ्याच वेळेला असं होतं की आपला उपवास असतो आणि आपल्यालाही कोणीतरी या दिवशी उद्यापनासाठी बोलावलेलं असतं. मग अशा वेळेला आपल्या मनामध्ये प्रश्न येतो की आपण उपवास जो आहे तर तो दुसऱ्याच्या घरी सोडू शकतो का? तर आपण आपल्या घरी जो नैवेद्य बनवलेला आहे तर तो देवीला नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे, देवीची आरती वगैरे करायची आहे आणि यानंतर आपण दुसऱ्याच्या घरी जाऊन आपला जो उपवास आहे तर तो नक्कीच सोडू शकतो.